बेसिकली आम्ही आंदोलन केलं का आम्ही झाडू आलो. हे मुंडे साहेबांना माहिती आहे तुम्ही काय आहात ते बरोबर. तर त्यामुळे कोणावर अन्याय झाला की आम्ही तुटून पडतो. मग काही झालं केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे. तुम्ही मला आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 पावती का फाडली, आता सगळ्याचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे. कोर्टाचा विषय नाही आहे. इथेच आता जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी. त्यांना साप मारतील बांबू तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला. मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट जीपी इसको किधर जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ. साहेब तुम्ही प्रोटेक्शन देताना काय आयडिया वापरतात. हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात. विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली. मुंबई शहरात आहे. You please withdraw security immediately with immediate action. As Vidhan Sabha Speaker, these are my instructions. तुम्ही अशा अध्यक्ष महोदय, तुम्ही अशा पद्धतीने बोलता रहे. अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म. अभी मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी. आम्ही सोडणार आहोत काय. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत थेट नार्वेकरांवर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा अजून मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावं, असं काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावलं, हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीने कायदा धाब्यावर बसवून दडपशाहीचा मार्ग अवलंबणं लोकशाहीचा खून करण्यासारखं कृत्य आहे, असंही सपकाळ यांनी म्हटलंय. मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 व 227 मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करत असताना राहुल नार्वेकर हे स्वतः तिथे उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना राहुल नार्वेकरांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजप उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावलं, तसेच अर्ज भरण्यापासून त्यांना रोखण्यात आलं, असं देखील सपकाळ यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या कुटुंबातील 3 सदस्य निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नार्वेकर यांच्या कार्यालयातील तब्बल 70 अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. शासकीय पदावरील हे अधिकारी व कर्मचारी एका पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणुकीत प्रचारात सक्रिय भाग घेत असतील तर ते कायद्यानुसार चुकीचे आहे, असं म्हणत सर्व 70 अधिकारी व कर्मचारी यांना कार्यमुक्त करून त्यांच्यावरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी देखील मागणी सपकाळ यांनी केली आहे. राहुल नार्वेकरांचा हा व्हिडिओ संजय राऊतांनीही शेअर केलाय. आता या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, मुंबई.